राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून पंतप्रधान मोदींनी माफी मागितलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत असून माफी मागतो असं मोदी म्हणालेत। आणि त्याच वेळी मोदींनी सावरकरांवरून काँग्रेसला घेरलंय। सावरकरांना शिव्या देणारी काँग्रेस माफी मागणार का असा हल्लाबोल मोदींनी केलाय। पाहूयात। मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मुंबईतून माफी मागितली आहे। शिवाजी महाराज आराध्य दैवत असून मी त्यांच्या चरणी डोकं ठेवून माफी मागतो असं मोदी म्हणाले। हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ राजा महाराजा राजपुरुष मात्र नहीं है। हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज आराध्य देव है। और मैं आज सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं। गेल्या वर्षी 4 डिसेंबरला मोदींच्याच हस्ते राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं। मात्र 9 महिन्यांच्या आतच पुतळा कोसळला। याआधी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही माफी मागितली होती। आता वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं मुंबईत आलेल्या पंतप्रधानांनीही शिवरायांची माफी मागितली। मात्र माफी नाही तर सत्तेतून बाहेर पडा असं महाविकास आघाडीनं म्हटलंय। अतिशय उशिरा माफी मागितली, पण तो माफीनं या ठिकाणी माफी नसते, छत्रपती शिवरायांचा आहे, माफी बिलकुल नसते। इथं कलमच केलं जातं छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीमध्ये। मला वाटतं तसंच कलम मोदीजींच्या सरकारचं या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय राहणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पेशवाईंनी सुद्धा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला। हे माफीनं हा प्रश्न सुटणार नाही। महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ज्या नरेंद्र मोदी असतील, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असेल, या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच लावलेली आहे। त्यांनी सत्तेतून बाहेर व्हावं, नाहीतर महाराष्ट्रातली जनता यांना सत्तेतून बाहेर खेचल्याशिवाय शांत बसणार नाही। एकीकडे मोदींनी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरून माफी मागितली, तर दुसरीकडे सावरकरांच्या मुद्द्यावरून मोदींनी काँग्रेसला घेरलं। सावरकरांना शिव्या देणारी काँग्रेस माफी मागणार का असा सवाल मोदींनी केलाय। हम वो लोग नहीं है जो आए दिन वीर सावरकर को अनाप शनाप गालियां देते रहते हैं, अपमानित करते रहते हैं। वीर सावरकर को गालियां देने के बावजूद भी माफी मांगने को जो तैयार नहीं है, अदालतों में जाकर के लड़ाई लड़ने को तैयार है, महाराष्ट्र की जनता उनके संस्कार को अब जान ले। प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली, आम्ही मागणी केली होती, पण मला वाटतं त्यांनी कुठेतरी किंतु परंतु मध्ये ते गुंतले, कुठेतरी राजकारण करायचा प्रयत्न केला। माफी मागता मागता पण प्रधानमंत्र्यांना राजकारण करावं असं वाटलं। सावरकर आणि शिवाजी महाराजांची तुलना करायचं काही कारण नव्हतं आणि पुन्हा मराठी जनमानसाला ठेस पोचवायचं काम प्रधानमंत्र्यांच्याकडून झालेलं आहे। त्यामुळे ही अनकंडिशनल अपॉलॉजी नाही। पण मला वाटतं की माफी मागून हा प्रश्न संपणार नाही आहे। या प्रकरणाची चौकशी करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे। इकडे अजित पवार आणि संजय राऊतांनी मालवणच्या राजकोट किल्ल्याला भेट दिली आणि घटनास्थळाची पाहणी केली। दोषींवर कडक कारवाई करणार असं आश्वासन देत फरार शिल्पकार जयदीप आपटे पळून कुठं जाणार असा इशारा अजित पवारांनी दिलाय। मागही आव्हान केलेलं आहे की ह्याच्या पूर्णपणे डीप मध्ये जाऊन जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल। अजूनही काही जण व्यक्ती सापडत नाहीत ज्यांनी पुतळ्याचं काम केलं, परंतु ते पळून कुठं जाणार आहे। महाराष्ट्राच्या तर बाहेर जाऊ शकत नाही किंवा देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही, तर नाही त्या ठिकाणी शोधलं जाईल आणि त्यांच्याकडनं देखील काय त्यांचं म्हणणं आहे, काय कशा पद्धतीने सगळं झालं याची शहानिशा केली जाईल। तर शिल्पकार आपटेला सुपारी कुणी दिली, काम देणारा आरोपी ठाण्यातलाच आहे, त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावं अशी टीका संजय राऊतांनी केली।
आरोपी हा आपटे असला तरी मुख्य आरोपी आपटेला काम देणारा सूत्रधार आहे आणि तो ठाण्यातला आहे. आपट्यांना सुपारी कोणी दिली? ही सुपारी आहे. आपट्यांना सुपारी देणारा मुख्य सूत्रधार हा मुख्य गुन्हेगार आहे आणि तो ठाण्यातला आहे. त्याशिवाय इतक्या अनअनुभवी माणसाला सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या ऐतिहासिक पुतळ्याचं काम कोणी देऊ शकत नाही. पुतळ्याचा बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र शिल्पकार आपटे अजूनही फरार आहे. TV9ची टीम जयदीप आपटेच्या घरीही जाऊन आली. आधी आपटेच्या कल्याणच्या घराला कुलूप होतं, पण आता आपटेची पत्नी आणि आई घरी आल्या आहेत. मात्र आमची बोलण्याची मनस्थिती नाही असं आपटेच्या पत्नीनं म्हटलंय. आम्हाला ऐकून घ्या. आमची मनस्थिती ठीक नाहीये, बोलण्याची नाहीये, अजिबात नाहीये. आम्ही प्रचंड दुःखात आणि त्रासात आहोत. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.